ते 90 असे घेतलेले आहेत, की त्या आधारे आपल्याला ही प्रश्नपत्रिका आहे पूर्ण. तर पहिला प्रश्न याच्यात विचारलेला आहे, की श्री समर्थ वाङ्मयातील प्रस्थानत्रयी कोणती ते सांगून त्यापैकी एकावर सविस्तर माहिती द्या. असा प्रश्न आहे. तर आपण सुरुवातीला प्रस्थानत्रयी म्हणजे काय हे बघूया. प्रस्थान म्हणजे विद्येचा स्रोत म्हणता येईल किंवा ज्ञानाच्या मार्गावर जाणाऱ्या साधकाचा मार्ग, की जो ज्ञानाच्या मार्गावर जातो असा साधक, त्याच्यासाठी प्रस्थान आहे. आणि त्रयी म्हणजे 3 मार्ग. 3 मार्ग कोणते कोणते म्हणता येईल, तर कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करायला या मार्गावरून जाणारी प्रस्थानत्रयी. तर आपल्या हिंदू धर्माची प्रस्थानत्रयी आहे, ती आहे ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता आणि उपनिषदे. म्हणजे या ग्रंथांमधून तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करता येईल. मग पौराणिक ग्रंथांची प्रस्थानत्रयी आहे रामायण, महाभारत आणि भागवत पुराण. आणि मग संतांची पण प्रस्थानत्रयी म्हणता येईल, की ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची अभंगगाथा आणि एकनाथांचे भावार्थ रामायण ही संतांची प्रस्थानत्रयी आहे. पण आपले समर्थ काय सगळ्या संतांच्या मांदियाळीमध्ये अगदी आगळे वेगळे होते, तर त्यांची प्रस्थानत्रयी वेगळीच होती. ती आहे दासबोध, आत्माराम आणि मनोबोध. हे तिन्ही ग्रंथांमधून आपल्याला जणू समर्थांचे प्रतिबिंबच दिसते, कारण तिन्ही मध्ये आपल्याला समर्थ दिसतात. दासबोधामध्ये अनेक ठिकाणी समर्थांनी आपल्याबद्दल उल्लेख केलेला आहे, त्यांचं जीवन कसं होतं, काय होतं. आणि आत्माराम तर आत्म्यालाच बोध केलेला आहे आणि त्याच्यासाठी मनाची भूमी तयार केलेली आहे, ती मनोबोधामध्ये. समर्थांनीच लिहिलेलं आहे, की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. म्हणजे या सगळ्या तिन्ही ग्रंथांमधून आपल्याला समर्थ भेटतात. तर त्याचा सखोल अभ्यास कसा करायचा बरं? त्या तिन्ही मधल्या एका विषयावर तुम्हाला सविस्तर माहिती लिहायची आहे. तर दासबोधाची माहिती तुम्ही लिहू शकता. आपल्याजवळ मोठा बेलसरेंचा दासबोध असेल तर सुरुवातीला भली मोठी प्रस्तावना दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये दासबोधाबद्दल माहिती दिलेली आहे पूर्ण. दासबोधामध्ये कशी माहिती दिली, तर दासबोध हा गुरु शिष्यांचा संवाद आहे आणि ओवीबद्ध रचना आहे त्याची. दासबोधाची रचना जी आहे ती ओवीबद्ध आहे. त्याच्यात आपल्याला उपयोगी पडणारे अनेक विषय समर्थांनी हाताळलेले आहेत, म्हणून त्याला आपण जीवन ग्रंथही म्हणू शकतो. तसंच त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर पहिल्या समासामध्ये फलश्रुती पण वर्णन केलेली आहे समर्थांनी. आणि सगळ्यात शेवटी तर त्याचा करता करविता रघुनाथ आहे. दाशरथी रामाने मला स्फूर्ती दिली म्हणून मी हा ग्रंथ लिहिला, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर असं तुम्ही सगळं थोडक्यात त्याच्यात विषय घेऊन आणि दासबोधाचं वर्णन करू शकता. दुसरा आहे आत्माराम. आत्माराम मध्ये पण समर्थांनी गुरु शिष्य संवाद आहे पूर्ण आत्माराम, की आत्मज्ञान प्राप्त करायला कशी शिष्याची मानसिकता ते तयार करतात, असा त्यांनी हे घेतलेला आहे. पहिला त्याग निरूपण आहे. त्या त्याग कशाचा करायचा आहे, तर आपल्या शरीरामध्ये जी किंवा जीवनामध्ये ज्या नाशिवंत गोष्टी आहेत त्यांचा त्याग करायचा आहे. आपलं शरीर तर आपण त्यागू नाही शकत, पण आपल्यामध्ये असणारे षडविकार त्यांचा त्याग करायचा आहे. त्यागीसी सकळ जे नाशिवंत आहे ते मला दे, असं समर्थांनी म्हटलं आहे. मग पुढे त्यांनी माया ब्रह्माचं निरूपण केलं आहे आणि मग आत्मज्ञान प्राप्त करायला साधना कशी करावी असं त्यांनी वर्णन केलेलं आहे.
श्रवणाला महत्व दिलेलं आहे साधनेमध्ये. आणि शेवटी त्यांनी स्वरूप ज्ञान म्हणून केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी गुरु शिष्याला आलेला अनुभव कसा होता आणि गुरु शिष्याचं ऐक्य दाखवलेलं आहे. तर असा तुम्ही आत्मारामचं पण वर्णन करू शकता. आणि मनोबोधाचं म्हणाल तर तुम्ही या स्वाध्यायाचा पहिला जो प्रश्न स्वाध्याय होता मनोबोधाचा, त्याच्यामध्ये मनाच्या श्लोकांची रचना कशी झाली वगैरे हा प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण संतांच्या मांदियाळीमध्ये फक्त मनाच्या श्लोकांना मनाला बोध करणारे समर्थ आपले एकुलते एक राष्ट्रपुरुष होते असं म्हणता येईल. कारण त्यांनी त्याची पण विभागणी कर्मपर, उपासनापर आणि ज्ञानपर अशी केलेली आहे. तो पुढे तुम्हाला स्वाध्यायामध्ये तसा प्रश्न येणारच आहे. तर असं तुम्ही एखाद्या विषय घेऊन आणि त्याचं सविस्तर वर्णन करू शकता. मग दुसरा आहे तो की पुढील चरण असलेला श्लोक लिहून कल्पना विस्तार करा. कल्पना विस्तार करताना तो श्लोक तुम्हाला पूर्ण लिहायचा आहे. पहिला आहे त्याच्यामध्ये नवे सार संसार हा घोर आहे. तर याच्यामध्ये या चरणामध्ये सार हा शब्द महत्वाचा आहे. सार म्हणजे काय तर सत्य असलेलं, सत्य, शाश्वत, श्रेष्ठ, उत्कृष्ट म्हणजे कोण आहे तर भगवंत आहे, परमात्मा आहे, परत ब्रह्म आहे, जे सगळीकडे भरलेला आहे. पण आपला संसार तसा आहे का हो? नाही. तो कसा आहे तर घोर आहे. घोर म्हणजे भयंकर आहे, नाशिवंत आहे, असार आहे. समर्थांनी दासबोधात पण म्हटलं आहे की संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, टंकू धावती विखार, काळ सर्प. आणि त्या संसारात अशा नाशिवंत संसारामध्ये सुख मानणारा जो असतो तो मूर्खच म्हणावा लागेल असं समर्थांनी या श्लोकामध्ये थोडक्यात वर्णन केलेलं आहे. आणि तुम्ही याचा कल्पना विस्तार करू शकता की कसा मूर्ख असतो की तो संसाराला सुख मानत असतो. त्याचे तुम्ही सविस्तर त्याचा विस्तार करू शकता. दुसरा आहे हा व्रते दान उद्यापने ते धनाची. आपल्या बायकांना जास्ती करून सवय असते की थोडं काही संकट आलं, कुठे काही मुलाला बरं नसलं म्हणजे भराभर आपण नवस बोलतो, मी या देवळात जाईन, त्या ठिकाणी जाईन. असे अनेक आपण व्रते करतो, दान करतो की या देवळामध्ये मी इतकं दान करीन. आजकाल तर सगळे देवालय खूप श्रीमंत झाले, सोन्याने मढवून काढतात देवाला आणि पेट्या भरून भरून तिथे दान दिलेल्या वस्तू पडल्या राहतात. माझ्याकडे माझी एक ओळखीची बाई आहे, पोळ्या करून घरोघरी ती आपलं संसार चालवते. पण रामाचं मंदिर होणार आहे म्हणून तिने नवस बोलला होता की मी यज्ञ करीन, 100 लोकांना जेवू घालीन. आणि जसं राम मंदिर झालं तसं तिने ते केलं आणि त्याच्यासाठी जास्ती कष्ट पण केले. पण समर्थ काय म्हणतात या श्लोकामध्ये की तुम्ही इकडे तिकडे फिराल त्याच्यासाठी धनाची गरज असते. हे उद्यापन करायचं, व्रत करायचं तर धनाशिवाय होतं का हो? नुसता धनाने पण नाही होत, त्याच्यासाठी कष्ट पण करावे लागतात तुम्हाला, मदतीची गरज असते. तर असं न करता तुम्ही भगवंताचे नामस्मरण करा, तर तुम्हाला कशाचीही गरज राहणार नाही. त्या नामस्मरणामध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही सहज ते कुठलंही कार्य पार पडू शकता. तिसरं आहे विषा औषध घेतले पार्वतीशे. ही कथा बहुतेक सगळ्यांना माहिती आहे की शंकराने समुद्र मंथनाच्या वेळी विष प्राशन केलं आणि त्याच्यासाठी ते दाह होत होता त्यांच्या शरीराचा. तर त्याच्यासाठी त्यांनी नाग गळ्यात बांधला, गंगेला डोक्यावर घेतलं, पण तरीही त्यांचा दाह कमी होत नव्हता. तेव्हा त्यांनी रामनामाचं स्मरण केलं, रामनामाचा जप केला आणि त्यामुळे त्यांचं दाह शांत झाला. शेवटचा चौथा आहे घरी कामधेनू पुढे ताक मागे.
कामधेनू कुणाला म्हणतो आपण, की तुम्हाला ती कथा तुम्ही लिहू शकता कामधेनूची, की ती जमदग्नी ऋषींच्या घरी असते ती गाय आणि ती भाराभर जे मागितलं ते इच्छा पूर्ण करणारी असते. कारण तिच्याजवळ अ, असीम शक्ती असते. तर तिला जर तुम्ही एकदा राजा आपलं 1000 सैन्य घेऊन जातो आणि सगळ्यांना त्या कामधेनूमुळे ते ऋषी जीव घालू शकतात. अशी त्यांची ती थोडक्यात कथा आहे. पण मग इथे समर्थ या श्लोकात काय म्हणतात, की कामधेनू किंवा चिंतामणी स्वरूप राम नाम रूपी भगवंत जर जवळ असला, तर माणसांनी त्याला प्राप्त करून घेतले अशा भगवंताला, तर त्याला इकडे-तिकडे फिरण्याची काही गरज राहणार नाही. त्याच्या आयुष्यात त्याला कशाचीही कमतरता भासणार नाही. पण ते कसं म्हणतात आहे, की घरी कामधेनू पुढे ताक मागे. म्हणजे काय, की कामधेनू जवळ असताना ताक मागणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून देणाऱ्या सद्गुरूंकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे. सद्गुरूजवळ तुम्ही जे मागाल ते तो इच्छा पूर्ण करतात ते तुमची. शंका दूर करतात. पण माणूस काय करतो, शिष्य काय करतो, की विश्वास ठेवत नाही, निष्ठा नसते. मग यांनी सांगितलेलं बरोबर आहे का हे पडताळून पाहिला तो दुसरीकडे वळतो. आपण नाही का, की याच्यातनं पाहिलं, वाचलं, याच्यात समाधान नाही झालं, दुसरा ग्रंथ घेतो, त्याच्यातून पाहतो, ते वाचतो, गोंधळ होतो. एकावर विश्वास ठेवावा आणि मग तो पूर्ण होतो. तुमची इच्छा पूर्ण होईल. कामधेनू सारखी सद्गुरू आपली इच्छा पूर्ण करतील आहे. असा हा दुसरा प्रश्न आहे कल्पना विस्ताराचा. तिसरा आहे टिपा लिहा. टिपा लिहामध्ये तुम्हाला श्लोक तर लिहायचाच आहे, पण त्या श्लोकाचा सविस्तर अर्थ लिहायचा आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी एक-एक चरण दिलेला आहे आणि त्या चरणाचा श्लोक लिहून आणि टीप लिहायची आहे. तर पहिला आहे, उभा कल्पवृक्षा तळी दुःख वाहे. आता इथे पुन्हा समर्थांनी अ, सद्गुरु रामरायालाच सगळी भगवंताला ही सगळी उपमा दिलेल्या आहेत. कामधेनू म्हणा, चिंतामणी म्हणा किंवा कल्पवृक्ष म्हणा. जर तुम्हाला भगवंत प्राप्त झाला आणि जसं कल्पवृक्षाच्या खाली पण असंच आहे, की कल्पवृक्ष त्याच्या खाली उभं राहून तुम्ही जी इच्छा कामना कराल, ती तो पूर्ण करतो, अशी त्याची ख्याती आहे. पण आपण काय करतो, अज्ञानी माणूस काय करतो, की त्या कल्पवृक्षाच्या खाली उभा राहून आणि दुःखच मागत राहतो. कारण तो दुःखी असतो स्वतः आणि त्याच्यामुळे त्याला दुःखच देणार. जे मागाल ते देणारा तो कल्पवृक्ष आहे. तर तिथे कृपा मागायची, तर आपण जर दुःख मागितलं, तर दुःखच होणार नाही का? म्हणून अ, भगवंत जर आपल्याला प्रसन्न झाला आणि त्याला काय मागावं हे पण माणसाला कळलं पाहिजे. नाहीतर तुम्ही त्याला भौतिकातल्या गोष्टीच मागत राहिल्या, तर तुमच्या वाट्याला दुःखच येईल आहे. त्याच्याकडे आनंद मागा, समाधान मागा, तर तुम्हाला तो तसं देईल. असं इथे आपण याचा हे करू शकतो. दुसरा आहे अतिलोभ त्याग क्षोभ होईल जाणा. लोभी माणसाचं वर्णन आहे या श्लोकामध्ये, की षड्रिपूंचं वर्णन आहे, की लोभी माणूस अति हावरट असतो. त्याच्या अतिरेकामुळे तो दुःखी होतो. पुन्हा तिसऱ्या याच्यामध्ये त्यांनी संसाराची उपमा घेतलेली आहे, की महाघोर शत्रू जिणावा, महाघोर संसार शत्रू जिणावा. जिणावा म्हणजे काय आहे? जिंकावा. कशामुळे शत्रूला या जिंकू शकतो? महाघोर असलेल्या संसाराला शत्रू म्हटलेलं आहे. षड्रिपू निरूपणचे तुम्ही अभ्यास करा, तर समर्थांनी प्रपंचाला किंवा संसाराला 6वा शत्रू म्हटलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे, की आपण जर परमार्थ मार्गावर वाटचाल करू, तर हा प्रपंच आपल्या आड येतो. प्रपंचातल्या अनेक कटकटी असतात, काही-काही अडचणी असतात, त्या आपल्या मध्ये-मध्ये येतात. त्यामुळे आपण मोकळ्या मनाने त्याच्यात वाटचाल करू शकत नाही. म्हणून समर्थांनी
प्रपंचाला 6वा शत्रू म्हटलेला आहे. मग हा 6वा शत्रू कशामुळे जिंकता येईल? तर नामस्मरण साधनेने त्याला जिंकू शकू आपण. रामावर विश्वास ठेवा आणि राम नाम स्मरण सतत करण्याने तुम्ही त्याला जिंकू शकाल आहे. चौथा आणि शेवटचा आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. देहदंडनेचा आहे हा श्लोक, की देहदंडन म्हणजे काय? की आपण कुठे कुठे फिरत राहतो, तीर्थयात्रा करतो देवाला शोधायला. तीर्थयात्रेमध्ये जातो तर तिथे काय आपल्याला दर्शन होतं का हो? इतका कष्ट करून, खर्च करून आपण जातो. मार 3-3 तास लाईनीत लागतो. पण त्या भगवंतासमोर सेकंडभर पण उभं नाही राहू शकत, की तुम्ही त्याचं दर्शन पूर्ण मनभर घेतलं आहे, असं पण नाही होत. म्हणजे काय होतं, की देहाला कष्ट होतात, मनाला पण कष्ट होतात. समाधान तर मिळतच नाही, की आपण दर्शन घेतलं तिथे जाऊन म्हणून. तर म्हणून ते महादुःख ते नाम घेता न राहे असं म्हणतात आहे समर्थ या श्लोकामध्ये. देहाला कष्ट दिले तर दुःखच होतं. पण देहदंडन करण्यापेक्षा मनदंडन करायला हवे. कारण मनामध्ये जर तुम्ही नामस्मरणात कुठलेही दुःख, कष्ट नाहीत. कारण तुम्हाला नामस्मरण मनापासून केलं तर मन त्याच्यात गुंतून राहिलं तर तुम्हाला आनंदच मिळेल, सुखच मिळेल, दुःख होणार नाही. आणि या श्लोकामध्ये एक चरण आहे, की सदाशिव चिंतित असे देव देवा. तर इथे सदाशिव म्हणजे महादेवाचा वर्णन नाही आहे. सदाशिव कसं म्हटलंय, की तर जो सदैव शिव शिव असे नाम जपतो त्याला समर्थांनी सदाशिव म्हटलेले आहे, असं या चौथ्या चरणाचा अर्थ आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, की खालील शब्दांचे अर्थ सांगून तो शब्द असलेला श्लोक लिहा असं म्हटलेलं आहे. 5 शब्द दिले आहेत त्यांनी, की चिंतामणी म्हणजे एक प्रकारचं रत्न असतं जे इच्छा पूर्ण करतं, असं त्याला चिंतामणी म्हटलेलं आहे. आपल्या चिंता दूर करतो तो. कुडावा म्हणजे रक्षण करणारा, रक्षण करणे. कोदंडधारी म्हणजे धनुष्य घेतलेला, त्याला रामाच्या हातात धनुष्य बाण आहे म्हणून त्याला कोदंडधारी म्हटलेलं आहे. किंकरा म्हणजे क्षुद्र मानव. क्षुद्र मानवाचा उल्लेख किंकरा म्हणून समर्थांनी केलेला आहे. आणि 5वं आहे ग्रंथीचे, म्हणजे गाठीचे, पदरचे. या श्लोकामध्ये समर्थांनी म्हटलंय, की नामस्मरण करायला तुम्हाला काही खर्च करावा लागत नाही. आपल्या गाठीचे काही पैसा खर्च करावा लागत नाही. फक्त मनापासून नामस्मरण करा, म्हणजे तुम्हाला राम भेटेल. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, की थोडक्यात उत्तरे लिहा. ही पण तुम्ही एका वाक्यात, 2 वाक्यात खूप झाले असे उत्तर लिहू शकता. तर समस्तामध्ये काय साचार आहे? तर नाम हे सार आहे. पहिल्या ह्याच्यात आलेलं आहे, की अ, समस्तामध्ये नाम साचार आहे. म्हणजे साचार म्हणजे सर्वत्र भरलेला आहे. सगळीकडे राम नाम भरलेला आहे. चंद्रमौळी रामनाम जपाने शांत झाला. चंद्रमौळी कशाने शांत झाला? तर रामनाम जपाने शांत झाला. तिसरा आहे, कोणाला दुःख भोगावे लागते? तर जो संसारात गुंतलेल्या विषय वासनेमध्येच रमणाऱ्या असा जो पुरुष असतो त्याला दुःख भोगावे लागते. कारण तो भगवंताचे स्मरण ठेवत नाही, नामस्मरण करत नाही, म्हणून त्याला दुःख भोगावे लागते. विठ्ठलाने कोणाला डोक्यावर घेतले आहे? तर विठ्ठलाने महादेवाला डोक्यावर घेतले आहे. कारण पंढरपूरला विठोबाची मूर्ती आहे, तर त्याच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे असं म्हणतात. म्हणून समर्थांनी इथे लिहिलंय, की विठोने शिरी वाहिला देवराणा. देवराणा म्हणजे महादेव आहे. मत्सराला कोणती उपमा दिलेली आहे? मत्सराला
समर्थांनी खराची उपमा दिलेली आहे. खर म्हणजे गाढव. गाढव म्हटलंय त्याला. जो अंतरामध्ये आपल्या भगवंताचं नामस्मरण करत नाही, त्याला काय म्हटलंय समर्थांनी? गाढव म्हटलं आहे. ख म्हणजे गर्दभ किंवा गाढव. जो मत्सर त्याला निकरा करा म्हणजे त्याच्याशी हट्टाने झगडून त्याचा नाश करा म्हणतात आहे मत्सराचा. त्या मत्सराच्या योगाने आपण सत्य ते असत्य व असत्य ते सत्य मानित असतो. यासाठी बुद्धिभ्रंश करणारा मत्सर टाकून देऊन साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे असं समर्थांनी या श्लोकात म्हटलेलं आहे. तर असं हे 5 श्लोकांचं तुम्ही 5 प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहू शकता. कुणाला काही अडचण विचारायची आहे की ठीक चालू आहे? घ्यायचा पुढचा प्रश्न? 6वा प्रश्न आहे, नामस्मरणाचे महत्व श्लोकांचा संदर्भ घेऊन सांगा. नामस्मरणाचे महत्व आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या साधकाच्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे. तुम्ही नामस्मरण करत राहिलं तर तुम्हाला कुठलीही बाधा होत नाही. असा 17व्या श्लोकामध्ये समर्थांनी उल्लेख केलेला आहे. त्याच्या जीवनामध्ये संकट येत नाहीत आणि कुठलीही त्याला बाधा होत नाही. कारण नामस्मरण करणाऱ्याच्या पाठीशी सतत भगवंत असतो. अर्थात त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही नामस्मरण केलं तरच भगवंत तुमच्या पाठीशी राहील असं समर्थांनी याच्यात स्पष्ट केलेलं आहे. 71व्या श्लोकात त्यांनी जयाचे नामे असा तो श्लोक आहे की 3दा जयाचे नामे असा उल्लेख केलेला आहे. 71वा श्लोक आहे हा. तर या जयाचे नामेचा वेगवेगळा अर्थ घेतलेला आहे त्यांनी की दोष कोणते कोणते असतात आपल्या शरीरामध्ये. तर सगळ्यात मोठे दोष तर आपले षड्रिपू असतात की त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो आहे की नाही. दोषहरण होते ते नामामुळे दूर होते. सद्गुरूंनी दिलेल्या रूपांकित नामामुळे ते दूर होते. मग दुसरा जयाचे नामे आपली परमार्थात गती होते. गती पावी जेती म्हणजे परमार्थामध्ये गती होते, प्रगती होते. गती नाही, प्रगती होते. कोणत्या नामाने? तर जे नाम आपल्याला मिळालेले आहे असे. तिसऱ्या जयाचे नामे घडे पुण्य ठेवा असं म्हटलं आहे. तर का पुण्य ठेवा म्हणजे कोणता आहे बरं? दर्शन रूपाचा, ईश्वराच्या दर्शनाचा पुण्य ठेवा प्राप्त होतो जयाचे नामे. जो पुण्य ठेवा मिळतो तो आपण साधना करणाऱ्या, नामस्मरण करणाऱ्या साधनामुळे ईश्वर दर्शनाचा पुण्य ठेवा आपल्याला प्राप्त होतो. आणि तो कशामुळे होतो? तर समर्थांनी लिहिलंय की गुरु नाम आणि स्मरण, नामस्मरण समर्थ गुरुनी सांगितलेली ही त्रिपदी आहे. त्याचा आपण सतत नामस्मरण केलं तर प्रभाते मनी राम चिंतित जावा असं या 70 ते 72 अशा या याच्यामध्ये 70 ते 73 74 पर्यंत नामस्मरणाचे महत्व प्रत्येक श्लोकात समर्थांनी वेगवेगळे सांगितलेले आहे. 72व्या श्लोकामध्ये म्हणतात ते समर्थ की संसार रूपी शत्रू म्हणजे समर्थांनी प्रपंचाला म्हटलंय 6वा शत्रू. मग संसार रूपी शत्रू या नामस्मरणाने आपण जिंकू शकतो. म्हणून नामस्मरणाचे महत्व अशा वेगळ्या वेगळ्या द्वारे समर्थांनी सांगितलेले आहे. मग 73व्या श्लोकात पण आपण आधी पाहिलंय की
आपल्याला द्रव्याची गरज लागत नाही नामस्मरणामध्ये. देहाला कष्ट लागत नाही. म्हणून नामस्मरण सतत करावे. 74व्या याच्यात मध्ये आहे की दान आणि दान धर्म न करता तन मन धनाने नामस्मरण करावे. म्हणजे मनातील सर्व संशय दूर सारून विश्वासपूर्वक नामस्मरण करावे. रामनामस्मरण करावे असं समर्थ म्हणतात आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये नामस्मरणाचे खूप महत्व आहे. मी माझा थोडा अनुभव सांगते की पूर्वी काय व्हायचं की रात्री जाग आली की मग झोप नाही लागायची आणि मनामध्ये अनेक विचार यायचे. आपलं मनाचा वेग माहिती आहे, भूतकाळात शिरायचं किंवा भविष्याची काहीतरी डोक्यामध्ये विचार राहायचे आणि बराच वेळ झोप नाही लागायची. मग हळूहळू मी प्रयत्न केला की अशी जाग आली आणि झोप येत नाही, म्हणजे मग डोळे मिटायचे आणि राम नाम म्हणायचं. त्रयोदशाक्षरी नामाचा जप करायचा आणि हळूहळू मला झोप लागून जायची आणि मग कुठलेही विचार नाही, शांत झोप लागायची. म्हणून आपल्याला मनामध्ये विकल्प आले की काही पण आपण नामस्मरण करावं, म्हणजे आपल्याला भगवंत त्या विचारांपासून दूर नेतो आणि आपल्या मनातले विकल्प जाऊन चांगले हे करतात. पुढचा प्रश्न आहे 7वा अ. पूर्ण काम आणि निष्काम शब्दांचे अर्थ सांगा आणि दोहीतील फरक श्लोकाच्या आधारे स्पष्ट करा. माझ्या तिथे आहे ना पेन, 1 मिनिट ना, मी येते. हम्म. माझ्या त्या डब्यात आहे चिन्मय पेन, तो घेऊन ये माझ्या तिथला. पूर्ण काम कोणाला म्हणतो आपण, हा 70व्या श्लोकामध्ये आलेला आहे. हा पूर्ण काम हा शब्द. सदा राम नामे वदा पूर्ण कामे कदा बाधिजेना पदा नित्य नेमे मदालस्य हा सर्व सोडून द्यावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. पूर्ण काम कोणाला म्हटलंय समर्थांनी, की जो ज्याच्या योगाने सर्व कामना पूर्ण होतात. कोण असतो हो हा? रामनाम असतो. रामनामाने आपल्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण होतात. आणि निष्काम म्हणजे कोणतीही इच्छा कामना मनात नसणे. मग आपण जर भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवला, त्या भगवंतावर ज्यांचा संपूर्ण विश्वास असतो आणि आळस सोडून जे साधना करतात, त्यांची चिंता तो राम करतो. कारण तो राम कसा आहे? पूर्ण काम आहे. त्याच्याजवळ कुठलीही चिंता, बाधा राहत नाही. पण त्याच्यासाठी काय होतं, की तुम्ही नित्यनेमाने साधना करायला पाहिजे. आळस करायला नको. समर्थ म्हणतात त्याच्या, की मदालस्य म्हणजे आळस, हा सर्व सोडून देऊन तुम्ही चिंतन करायला पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, असं हे पालुबत असलेले 10 श्लोक आहेत आपले. तर आयुष्याचा नाश करणारा गर्व नाही केला पाहिजे. कारण आळस म्हटला की मद येतो, गर्व होतो अंगामध्ये आणि मोठेपणाची घमेंड सोडून लहानांबरोबर लहान होऊन अखंड श्री रामनाम स्मरण करावे. कारण नित्य नियमाला दुसरे विघ्न म्हणजे आळसाचे नसते. तर असा हा तो पूर्ण काम असणारा राम आहे. त्याचा साधना करून त्याला आपलंसं करावं. त्याच्या योगाने आपल्या सगळ्या कामना पूर्ण होतात. पण असं 70व्या श्लोकात म्हटलेलं आहे. पण 71वा नाही. निष्काम हा शब्द 77व्या श्लोकात आलेला आहे. करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे, करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता.
तर समर्थांनी इथे काय म्हटलं आहे, की ज्याच्या हृदयामध्ये तो राम ठसलेला असतो, म्हणजे जो रामाला आपलासा करतो. मग आपल्याला माहितीये की हनुमंताच्या हृदयातच राम होता. त्याने हृदय फाडून दाखवलं की त्याच्यात राम सीता होते. तर खरंच असं प्रत्येक जण नाही करू शकत. पण ज्याचा विश्वास असतो की भगवंत माझा आहे, त्याच्या हृदयामध्ये भगवंत वास करतो. समर्थांनी पण राजबोधात म्हटलेलंच आहे ना, की पृथ्वीवर जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. म्हणजे प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये भगवंत वास करतच असतो. मग ज्याचा पूर्ण विश्वास असतो, त्याच्या सर्व इच्छा, कामना, कल्पना नाहीशा होतात किंवा त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तो निष्काम झालेला असतो. त्याला कुठल्याही कामना नसतात. कारण त्याला सर्वत्र रामरूपच दिसतं. तो निष्काम झालेला असतो, त्याच्या कामना नाहीशा झालेल्या असतात, म्हणून तो निष्काम झालेला असतो. कारण त्याला सगळीकडे रामरूप दिसतं. मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी शेवटी म्हटलंय, की "तोगे तोची तो राम सर्वत्र आहे." समर्थांना तर सगळीकडे रामरूपच दिसत होतं. तुम्हाला माहिती असेल, की पंढरपूरला गेल्यावर विठोबाच्या जागी सुद्धा त्यांना रामरूपच दिसलं होतं. इतकं त्यांच्या हृदयामध्ये राम भरलेला होता. रामावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. म्हणून त्यांचं मन निष्काम झालेलं होतं. त्यांना कुठल्याही कामना, भावना, वासना नव्हत्या. आणि असं म्हणजे पूर्ण काम म्हणजे पूर्ण कामना पूर्ण करणारा होता आणि निष्काम म्हणजे जिथे काहीच कामना नाही, असं या दोन्ही मधला तुम्ही फरक स्पष्ट करू शकता. मग ब आहे, प्रश्न 2 आहेत याच्यामध्ये 7व्या ह्याच्यात अ आणि ब. तर ब मध्ये त्यांनी म्हटलंय, की "प्रभाते मनी राम चिंतित जावा, असे पालुपद असलेले श्लोक लिहा आणि त्यातील प्रभात या शब्दावर कल्पना विस्तार करा," असं लिहिलेलं आहे. तर 66 ते 76 असे श्लोक आहेत, की "प्रभाते मनी राम चिंतित जावा" असे लिहिलेले. तर हे 10 श्लोक तुम्हाला लिहायचे आहे. आणि मग त्याच्यात प्रभात या शब्दाचा आता सरळ सरळ आपण प्रभात शब्द घेतला तर पहाट म्हणतो आपण. पहाटेची वेळा प्रभाते मनी राम चिंतित जावा असं म्हटलं आहे. कारण पहाटेची वेळा कशी असते, की आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न असतात. शांत मन असतं, कारण कुठलाही विकल्प मनामध्ये नसतो आणि सर्वत्र वातावरण पण आनंदी असतं, शांत असतं. मग अशा वेळी तुम्ही भगवंताचे चिंतन करा, असा हा प्रभातचा सरळ सरळ अर्थ आहे. पण त्याच्यामध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत. की प्रभात म्हणजे आपल्याला मनुष्य जन्म लाभला. केव्हा लाभतो हो मनुष्य जन्म? जेव्हा आपलं पाप पुण्याचा ठेवा जो असतो, तो समसमान होतो, तेव्हा हा मनुष्य जन्म मिळतो. म्हणजेच इतक्या सगळ्या 33 कोटी योनी फिरल्यानंतर मग हा मनुष्य जन्म मिळाला आहे. म्हणजे ही आपली प्रभात झाली की नाही, पहाट झाली की नाही, की आपल्याला हा जन्म मिळाला आहे. कारण मनुष्य जन्मामध्येच माणूस आपलं सार्थक करू शकतो जीवनाचं. त्यानंतर आणखीन एक अर्थ घेता येईल, की गुरु भेट होणे किंवा गुरुबोध होणे. गुरु भेटणे हे इतकं सोपी नाहीये. ज्याचं काही पुण्य संचित असतं, तोच गुरुला भेटू शकतो. कारण सद्गुरू गुरु खूप भेटतात हो. आपल्याला माहिती आहे, की आपले आई-वडील सगळ्यात पहिले गुरु असतात. त्यानंतर शालेय शिक्षणातले गुरु असतात. प्रत्येक प्रांतात शिकायला जातो, तिथे गुरु भेटतात. पण सद्गुरू भेटणं ही एक फार मोठी आपली संचित पाहिजे त्याच्यासाठी आणि ती एक मोठी आपली प्रभात म्हणता येईल आहे, की आपल्याला गुरु भेटला म्हणजे आपलं आयुष्य बदलून जातं. कारण आपली परमार्थावर, मार्गावर किंवा आत्मज्ञानाच्या मार्गावर वाटचाल सुरू होते. गुरु आपल्याला तीरावर घेऊन जाऊ शकतात किंवा आपले सद्गुरूंची भेट झाल्यावर ते ईश्वर दर्शन दाखवू शकतात. म्हणून ती आपली प्रभात होते. आणखीन एक प्रभात कशी आहे, की आपल्या मनातल्या दुष्ट वासना
त्यांचा निराश होऊन आपल्या मनामध्ये सदवासना निर्माण होणं किंवा विनम्रता अंगी येणं ही पण एक प्रभात आहे. प्रत्येकामध्ये चांगले वाईट गुण असतातच, कारण त्रिगुणांनीच आपण बनलेलो असतो. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. कुणामध्ये सत्वगुण प्रबळ असतो तर कुणामध्ये रजोगुण तर सर्वांमध्ये असतो. तो संसारिक लोकांमध्ये रजोगुण हा असतोच असतो. पण कोणी कोणी तामसी वृत्तीचे असतात, तर त्यांची ती तामसी वृत्ती नाहीशी होऊन तुमच्या चुकांची तुम्हाला अवगुणांची जाणीव होऊन तुमचे सद्गुण निर्माण होणं ही पण एक प्रभातच आहे. त्यानंतर आणखीन एक आहे की रामचिंतन ही एक परिवर्तनीय प्रभात आहे आपली, की आपण राम नामाला लागणं, नामस्मरण सुरू करणं आणि रामाचे चिंतन सतत मनामध्ये करणं, अशी साधना सुरू करणं ही एक आपली परिवर्तनीय प्रभात म्हणता येईल. कारण त्यामुळे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडेल आहे. देहदंडन सोडून मनदंडन करणे ही पण एक प्रभातच म्हणता येईल, की मनदंडन केलं म्हणजे मनामध्ये भगवंताचे स्मरण सुरू होईल आहे. म्हणजे आपण काय म्हणू की कोणत्याही गोष्टीचा आरंभ काळ हीच खरी प्रभात म्हणता येईल आहे, की आपण नवीन सुरुवात केली म्हणजे ती प्रभात होय आपली, असं म्हणता येईल. तर अशा प्रकारे आपण या तिसऱ्या स्वाध्यायाचं मार्गदर्शन मला जमलं तसं मी केलेलं आहे. कुणाला काही अडचण असली, काही समजलं नाही तर तुम्ही विचारू शकता. थोडा वेळ आहे आपल्याला. आहेत का कोणी जॉईन झालेले मनोबोधावाले? शिरीष ताई, काय म्हणता? आहे का काही अडचण? नाही नाही, आता झाली. होती अडचण थोडीशी या 2-3 याची. मला आता तुम्ही सांगितलं आहे झाली. हा मला एक विचारायचं आहे आता हा बोला ना. की 10 मार्काचे जे प्रश्न आहेत, हा? तर 10 मार्काचे प्रश्न साधारणपणे किती आपण पानं लिहायला हवीत? 2-3 पानं? हे 7वा प्रश्न का? 6वा 7वा 10-10 मार्काचे आहेत ते. नाही नाही, 10 मार्काचे आहेत म्हणजे. हा हो 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 हो. हा 6वा आणि 7वा म्हणताय ना तुम्ही, 10-10 मार्काचे आहे. तर साधारण तुम्ही हो 1 हो ते दीड पान, 1 हो ते हो. दीड पान उत्तर लिहू शकता. 1 ते दीड पान लागेलच आहे तेवढं, कारण तेवढा बरं बरं. त्याचा विस्तार करणं जरुरीच आहे. हो हा तर तुम्हाला हो हो आणखीन हो. काही अडचण तसं विचारायची? माझं अक्षर मोठं आहे तर माझी 2 पानं होतात म्हणजे. हा हो हो नाही. ठीक आहे. प्रज्ञाताई? नाहीये वाटतं प्रज्ञाताई. चला, येत नाही येत ते. नाहीये. हा हा चला करूया बंद, है ना? झालं. शिरीष ताई, तुम्हाला काही विचारायचंय? नाही नाही, झालं. आता माझं झालं समाधान. हे 2-3 प्रश्नाची उत्तर आता सांगितली ना, हा त्याच्यात झालं माझं. हे ग्रंथीच्या याच्यात मी ते वेगळा अर्थ घेतला होता. मला म्हणजे त्या दुसऱ्या हो, थोडासा त्या तो ह्याच्यामध्ये कन्फ्युज. काही काही शब्द समर्थांचे असे आहेत की लवकर लक्षात येत नाही. ते थोडासा फरक पडतो त्याच्यात. हा, हा तर ते हा आता आलं म्हणजे ग्रंथीचे म्हणजे ते गाठीचे हे शब्द आहेत. त्याच्यात म्हणजे गाठीचं म्हणजे विज्ञानावर गेले होते थोडेसे, कारण हो सार विज्ञान पण आलं होतं ना. हा 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 मग आता बरोबर. ते क्लिअर झालं माझं. हो हो हा, ठीक आहे मग चला. ठीक आहे. हा, जय 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 रघुवीर रघुवीर समर्थ. समर्थ.